गेल्या 5 वर्षांपासून अविरतपणे आपण भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भेटी करतात. श्री क्षेत्र दशपूर म्हणजे चास ते श्री क्षेत्र पंढरपूर असा प्रवास करत त्यांनी जात असतो. आज आपल्या या दिंडीचं प्रस्थान आहे. बऱ्याच ठिकाणी प्रस्थानचा असा नियम असतो, प्रस्थान करणं म्हणजे दिंडीला सुरुवात करणं. सुरुवात करायची आणि मुक्काम तिथंच करायचा. म्हणजे आपल्या दिंडीची आता सुरुवात झाली. आपण आजचा मुक्काम वारकऱ्यांचा चास मध्येच झाला आणि सकाळी लवकर उठून आता चालायला सुरुवात करणार. पण अशा पद्धतीने हे प्रस्थानचं असणारे कीर्तन आहे. आता उद्या सकाळी चालायचं म्हणल्यावर आता जर त्यांनी आपण काहीच कार्यक्रम नाही केला आणि सकाळी जर कीर्तन ठेवलं तर सकाळी अशा पद्धतीने लोकांना जमून कीर्तन ऐकता यायचं नाही. कारण ज्यांना चालायचंय त्यांना त्यांच्या मागे सगळे आवरासावरीची गडबड असते. मग सकाळी कधी कीर्तन करायचं आणि कधी निघायचं. म्हणून आता हे प्रस्थानचं कीर्तन उद्या सकाळी चालायला सुरुवात. पण अशा पद्धतीने हे कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. दरवर्षी हे कीर्तन होतच असतं प्रस्थानचं. त्या चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या पोटातला विशेष प्रेम भाव वर्णन करून सांगतात. ते म्हणतात, सगळ्या जगाचा मायबाप असणारा, दिनांचा नाथ असणारा परमात्मा विटेवरती उभा आहे. आणि काय करतो उभं राहून? वाट भक्तांची पाहत बाप माझा. तुकोबाराय म्हणतात छातीला हात लावून, बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत, भक्तांची वाट पाहतोय. कशी वाट पाहतोय? कर ठेवून या कटी उभा चंद्रभागे तटी. 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि चंद्रभागेच्या तटावरती अशा पद्धतीने भक्तांची वाट पाहत उभा राहिलेला आहे. कसं त्याचं स्वरूप आहे? म्हणले, गळा वैजयंती माळा, रूप डोळस सावळा. अतिशय सुंदर असणार त्याचं रूप आहे. सावळा सुकुमार असणार तो परमात्मा गळ्यामध्ये वैजयंती माळा धारण करून त्यांनी भक्तांची वाट पाहत अशा पद्धतीने उभा आहे. नवे नवे त्याचे जे हात आहेत ना, ते भक्तांना भेटण्याकरिता आसावलेले. तुका म्हणे भेटावया, तो सदैवच भक्तांना भेटण्याकरिता सदा आसावल्या बाह्या. बाह्या म्हणजे हात. त्याचे हात जरी कमरेवर ठेवले असले तरी सुद्धा ते भक्तांना भेटण्याकरिता आसावलेले आहेत. त्याला आस लागलेली, मी कधी भक्तांना भेटेन. पण भक्तांच्या भेटीकरिता परमात्मा विटेवरती उभा आहे आणि त्या परमात्म्याकडे आपण सर्वजण त्यांनी जाण्याकरिता निघालेलो आहोत. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहात, कट धरुनिया करी उभा चंद्रभागे तरी. प्रस्थान असलं की दिंडीच्या वाटचालीच कीर्तन समजायचं आणि ती फार तर फार तासभर कीर्तन करायचं असतं. पण आता आपलं 8 वाजता सुरू झालं म्हणजे आपण फार तर फार 9 वाजेपर्यंत, 9:15 वाजेपर्यंत कीर्तन करूया. थोडस चिंतन अभंगाचं करून थांबूया, म्हणजे उद्यापासून तुम्ही भगवत चिंतन करत त्यांनी मार्गस्थ व्हाल. अभंगातला आशय एवढाच आहे की जगाचा मालक त्यांनी आपली वाट पाहतो आणि आपण त्याला भेटायला गेलं पाहिजे. अभंग त्यांनी काय सांगतो? अभंग म्हणतो की देव उतावळा झालेला आहे. 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत, समान चरण विटीवर ठेवलेले आहेत. तो अतिशय सुंदर सुकुमार असणारा परमात्मा, त्याचे हात म्हणजे बाह्या म्हणजे हात आसावलेले आहेत. सदैव भेटण्याकरिता तो तरसलेला आहे. खरं पाहिलं तर हे सगळं चित्र आपल्याकडे पाहायला मिळालं पाहिजे. आपल्याला भगवंताच्या भेटीची आस लागायला पाहिजे. आपले हात त्यांनी भगवंताच्या भेटीकरिता तरसले पाहिजे. आपल्या मनात भगवंताच्या भेटीचा कळवळा निर्माण झाला पाहिजे. पण तुकोबारा हे आपलं नाही सांगत, तुकोबारा देवाचं सांगताय. का बरं देवाचं सांगत असतील? आपलं काय सांगायचं? आपण कसं गेलं पाहिजे, आपण कसं गेलं पाहिजे हेही सांगतात. पण या अभंगात ते सांगितलं नाही तर वारकरी जातो तो कसा जातो? ते म्हणले, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मानसी, कधी एकादशी आषाढी. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याची मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. देव त्याची वाट पाहत. कोणाची?
ज्याला संपदा आवडत नाही, सोहळा आवडत नाही, टकळा म्हणजे सारखं ध्यान त्याला तेवढंच लागलं, कधी पंढरपूरला जाईल. लागला टकळा पंढरीचा, सारखं वाटतं जावे पंढरीशी, आवडे मानसे कधी एकादशी आषाढी, ही त्याची अवस्था वर्णन करून सांगितली. म्हणून त्यांनी महाराज भक्ताच्या अंतकरणात तेवढीच आस लागलेली आहे आणि देवाच्या अंतकरणात तेवढीच आस लागलेली आहे. देवाच्या अंतकरणात एवढी आस कधी निर्माण होते? जेव्हा भक्तांच्या अंतकरणात एवढी आस निर्माण होते, तेव्हा देवालाही वाटतं की आपल्या भक्तांना आपण भेटलं पाहिजे. म्हणून या अभंगातून त्यांनी महाराज देव आपली वाट पाहतोय असा आपण विचार केला पाहिजे. तो उभाच आहे. कोणाकरता उभा राहिला असेल? आता ज्यांचं वर्णन केलं ना, संपदा, सोहळा, नावडे मान, हे सगळे भाविक आहेत. या भाविक लोकांची वाट पाहतो परमात्मा, त्यांच्याकरताच उभा आहे. महाराज वर्णन करून सांगतात, उभा भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, तुमच्या चालीत म्हणा, भाविकासाठी विठ्ठल हो उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा, तो कैवल्याचा गाभा आहे. भाविकांकरता मला वाटतं हे पाहिजे भजनात म्हणत असतात की नाही, खालच्या स्वरात म्हणता येत नाही, असं आहे. आणि आम्हाला तुमच्यासारखं वरच्या स्वरात म्हणता येत नाही, स्वभावत. भाविकांसाठी उभा, एवढंच मला सांगायचं. कोणाकरता उभा? भाविकांकरता विटेवरती अशा पद्धतीने उभा राहिलेला आहे. ज्यांच्या अंतकरणात भाव उचंबळून वाहतो आणि त्यांची वाट त्यांनी परमात्मा पाहत असतो. की अभंगात बोलताना असा शब्द वापरला, दीनानाथ बाप माझा दीनानाथ, वाट भक्तांची पाहात. हा दीन शब्द आला की दीन कशा करता दीन शब्द तुकोबाऱ्याने वापरला असेल? खरं तर त्या परमात्म्याला प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही. बोलाचा भातन, बोलाची कढी, असा चुटकीचा मांडव, असे त्यांनी बरेच उदाहरणं मला सांगता येतील. असा त्यांनी सहजासहजी परमात्मा भेटत नसतो. त्याच्या भेटीकरता फार सायास करावे. नुसतीच श्रद्धा झोंबोप आहे परमपदा, निवळ आपला गण लावायला लागला, गळ्यात माळ घातली, लगेच त्याला देव भेटला असलं होत नसतंय. मग त्याच्याकरता सायास असतात, काही परिश्रम असतात, काही साधना असते. बिगर साधनेचं परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. मग परमात्म्यापर्यंत जाण्याकरता काय साधना केली पाहिजे? शास्त्रानं फार साधना सांगितली, वेगवेगळ्या प्रकारच्या. तुम्ही ऐकता ना सगळेजण, मी महत्वाचा मुद्दा सांगताय. फार वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगितल्या. हे बघा, कर्म मार्ग सांगितला, योग मार्ग सांगितला, उपासना मार्ग सांगितला, ज्ञान मार्ग सांगितला. हे सगळे मार्गच आहेत देवापर्यंत जाण्याकरिता. आता एवढ्या फक्त मार्गांची मी नावं तुमच्या समोर सांगितली. सांगा बरं, कोण याच्यातलं कर्म मार्गाचं अनुष्ठान करतं? कोणाचं ठरवलंय का आपण आता कर्म मार्गाचं अनुष्ठान करायचं आणि या माध्यमातून परमात्मेपर्यंत जायचं? अरे असा मार्ग असतो हे तरी लोकांच्या ध्यानात आहे का? कर्म मार्ग लोकांना जमायसारखा नाही. मग म्हणजे योग मार्गाने चला. ठराविक बोटावर मोजण्यासारखे लोक कुठेतरी कान्याकोपऱ्यात सापडतात, की जे म्हणतात महाराज आम्ही रोज नित्यनेमाने ध्यान करतो. ध्यान केलं पाहिजे ना. ध्यान करण्याकरिता सुद्धा धारणा महत्वाची असते. आपली काय धारणा? नाही तर आम्ही ध्यान करतो, नुसतं ध्यान काय करतो? तू धारणा काय करतो ते आधी सांग. ध्यान करण्याच्या आधी धारणा महत्वाची असते. धारणा म्हणजे आपल्या त्यांनी समज काय आहे. आपल्याला श्रीगुरूंची प्राप्ती व्हावी, त्या श्रीगुरूंनी आपल्या जवळ येऊन आपल्या मस्तकावरून हात फिरवावा आणि प्रेमानं आपल्याला सांगावं, बाबा तू स्वतः ब्रह्मरूप आहेस. असं काय करावं? त्यांनी सांगावं, ते ब्रह्म तू आहेस. ही काय झाली? धारणा. ही काय झाली? असं आपण धारण करायचं. काय धारण करायचं? मी कोण आहे? ब्रह्म आहे, अशी धारणा करायची. आणि मग ब्रह्मस्वरूपाचं ध्यान करायचं. आता ज्याचं ध्यान करायचं ना, तो कसा आहे हे पण आधी कळालं पाहिजे. नाहीतर कसं काय होईल? मग तो कसा आहे म्हणजे तो सत्य स्वरूप आहे, तो चैतन्य स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो अनादी आहे, तो अनंत आहे, तो हाजर आहे, तो अमर आहे, तो अवीट आहे, असा असणारा तो परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याचं त्यांनी अशा पद्धतीने ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि मग ध्यान करायचं. श्रेयो ही ज्ञानमभ्यासा ज्ञानात ध्यान विशिष्यते. म्हणून जे परमात्म्याचं काय आहे, जे मिळवायचं? ज्ञान मिळवायचं. आणि ज्ञानानंतर काय करायचं? त्याचं ध्यान करायचं. तुम्ही ऐकताना सगळेजण खरं सांगा, हे एवढं बडबड केली की 2-3 मिनिटं मी याच्यातलं काय सोपं वाटलं? मरा काय काय सोपं आहे सांगा? यातलं काहीच सोपं नाही. फार कठीण आहे. मला या सगळ्या प्रक्रियाच कठीण आहे. अगा योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा शेलवाटा भागा आला. याच्याकरता फार आकलीचा माणूस असावा लागेल.
याच्याकरता फार बुद्धिमान मनुष्य असावा लागेल, याच्याकरिता फार डोळस मनुष्य असावा लागेल. आणि तो डोळस मनुष्य त्यांनी मला सत्संगतीमध्ये जाऊन शास्त्राध्ययन करून शास्त्र त्यांनी प्रत्यक्ष पाहून आणि मग मार्गक्रमण करायला सुरुवात करेल. त्यालाच हे कळेल ध्यान कशाला म्हणतात, ध्यान धारणा कशाला म्हणतात, साधना कशाला म्हणतात. एकांतात बसून साधना करणं तेवढं सोपं नसतं महाराज. गुचरासारखी बायकोन पोरण घरण दारण सगळं चिकटलेलं असतंय. बरं सगळ्या दुनियाचे धंदे आपल्या मागे लागले असतात, साऱ्या गावाच्या उचापती करायच्या असतात. सरे बरं गावातलं कमी पडलं तर बाहेरच्या गावातल्या गोळा करून आणावं लागतात. उचापती करता करता जन्म जातो. कोणत्या टायमाला ध्यान करायचं सांगा बरं. ध्यान करायला बसायचं म्हणून एका जागेवर बसावं लागेल ना, तासभर बिगर हालचाल करता. आता कीर्तन आहे हे बघ, सगळ्यांना स्टॅच्यू म्हणलो मी, एका जागेवर बसायचं एक सेकंद असा सुद्धा करायचं नाही. जमन का तुम्हाला? मग ध्यानात असं बसावं लागतंय. मांड्या आता तुमच्या हातापायाला जमल का खरं सांगा ध्यान करायला? आता कोणत्या टायमाला ध्यान करायचं? मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं, खुर्चीत बसून ध्यान करा. नाही मांडी घालून करता येत ना, खुर्चीत बसून. पण असं तरी करावं लागेल ना. हे जर नाही करता आलं तर ते ज्याच्यापर्यंत जायचंय त्याच्यापर्यंत जाता यायचं नाही. मग सामान्य माणसाला कर्म करता येत नाही, सामान्य माणसाला ध्यान करता येत नाही. म्हणजे मग ज्ञान प्राप्त करून अरे ज्ञान तरी कसं त्याला प्राप्त व्हायचं? काय सोपं आहे का? लगेच गेलं आणि ज्ञान प्राप्त करून घेतलं. आता फार सोपं झालं महाराज. गेली की लगेच ताबडतोब त्याला अनुग्रह प्राप्त होतो, दीक्षा प्राप्त होते की लगेच ताबडतोब त्याला ज्ञान होतं म्हणतात. असलं 2 मिनिटात ज्ञान होत नसतं. त्याच्याकरता घासाघीस, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमुक ग्रंथ केले. अरे याच्याकरता जप आहे, तप आहे, एवढे त्यांनी साधना आहे. फार वाचन करावं लागेल, फार त्यांनी चिंतन करावं लागेल, तेव्हा त्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल. असं सहजासहजी प्राप्त व्हायचं नाही. मग ते प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास आहे. अरे ज्ञान मार्गाने सुद्धा जाता येत नाही. मग काय केलं पाहिजे? ऐका, ज्याला कर्म मार्गाने उपासना करता येत नाही, भगवंतापर्यंत जाता येत नाही, तो दीन आहे ना. त्याला जमत नाही ते कर्म मार्ग करायला. ज्याला योग साधना करता येत नाही, तो त्या बाबतीमध्ये त्या साधनेच्या माध्यमातून दीन आहे. त्याला ते जमत नाही म्हणणार ध्यान करणं जमत नाही, मला ध्यान करा. बरं एखादा माणूस एवढं करून ध्यान करायला बसला सुद्धा, त्याला बाबांनी बळ सांगितलंय बस, बस म्हणलं की बसलं की डोळे बंद करून घेतले, हात असे केले नाही तर असे केले, आणि असं शांत बाहेरून पाहणारी माणसं म्हणत असतील हा काय करतो? ध्यान करतो. तर त्याच्या पोटामध्ये जर खरोखर ध्यान चालू असलं तर बरं, नाही तर अशी शृंखला लागते महाराज. एकाला एक साखळी जोडून इथून पुण्याला, पुण्याहून मुंबईला, मुंबई लगेच दिल्लीला, लगेच ताबडतोब अमेरिकेला, साऱ्या दुनियात हिंडून येतो महाराज. कुठं बसलेला असतो? ध्यानाला. आणि कार्यक्रम काय चालू असतो? असा हिंडायचा कार्यक्रम चालू असतो. काय करतात त्या ध्यानाला? असं त्यांनी ध्यान जर असलं म्हणजे एखादा साधन करण्याकरिता बसला जरी तरी सुद्धा ते साधन सहजासहजी करता येत नाही. असं ध्यान त्याला करता यायचं नाही. मग तो ध्यानही करू शकत नाही. का करीत नाही? तो तेवढ्या बाबतीत दीन झालेला आहे. काय झालेला आहे? दीन झालेला आहे. अरे मग एवढी जर दीनत्व आपल्याला ज्ञानही प्राप्त करता येत नाही, ध्यानही प्राप्त करून घेता येत नाही, कर्म करता येत नाही, उपासना करता येत नाही, मग करायचं काय? परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं की नाही? हा महत्वाचा विचार आहे. मग ज्याला काहीच समजत नाही त्याच्याकरिता त्यांनी देवानच असा विचार केला, अरे हे माझेच लेकर आहेत. एकनिष्ठतेनं ज्ञानार्जन करतात, असे ज्ञानार्जन करणारे महात्मे महाराज स्वामींच्या समोर, स्वामी म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्राप्त स्मरणीय गुरुवर्य तुंतुने महाराज शास्त्रीजी, त्यांना स्वामी म्हणतात, आहे की नाही? एखादा शंकराचार्य धरून आणायचा आणि त्यांच्याबरोबर वाद करण्याकरता बसवायचं, नाहीच वादात ऐकायचे महाराज. असं ज्यांच्याकडे प्रकांड असणारं ज्ञान आहे. म्हणजे जगात ज्ञान मिळवणारे लोक नाहीत का? आहेत ना महाराज. योग साधना करणारे लोक आहेत की जे त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत. आता आम्ही काल मांदळीला गेलो होतो, मांदळीच्या बाबांना पाहून आलो महाराज. ही आता रथयात्रा गेली त्या टायमाला गेलो होतो आणि आम्हाला आतमध्ये सोडलं होतं त्यांच्या दर्शनाकडे, आतमध्ये सोडलं दर्शनाला. मग मी त्यांच्याशी जाऊन बोलायला पण लागलो. मी ते काही मला उत्तर नाही दिलं त्यांनी, काहीच फक्त माझ्याकडे पाहिलं. मी जे बोलत होतो माझ्याकडे वळून पाहत होते. मी गेल्यानंतर त्यांनी 3 अभंगाचे तुकडे म्हणायला सुरुवात केली. इथं कोणी असेल साक्षीदार त्याच्यातलं? 3 अभंग म्हणले. एक अभंग म्हणले अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीव. दुसरं त्याला सोडून म्हणले तुकडं. तर दुसरं तुकडं म्हणले प्रल्हादासी पिता करीतो जाचणी पडितो स्मरे मनी नारायण. दुसरं तुकडं म्हणले. आणि तिसरं तुकडं म्हणले अंबरीशासाठी गर्भस्वशीले दुष्ट निर्दाळले किती एक. असे 3 तुकडे म्हणले. मी जवळ जाऊन उभा राहिलो, त्यांनी म्हणायला सुरुवात केली. आधी म्हणत नव्हते काही. मी आता असं आहे, ते एक महाराज होते तिथले आणि ते बाहेर उभं राहायचे. मी पाहिलं होतं प्रत्यक्ष. त्यांनी बाहेर अभंग म्हणायला सुरुवात केली तर त्यांना धरून महाराज आतून अभंग म्हणतात हे मला माहित होतं. पण मलाही त्या चौकटीत उभं गेलं तिथं बाहेर. मी अभंग म्हणायला लागलो. मी अभंग म्हणायला लागलो, ते आतून अभंग म्हणायला लागले. त्यांचा आवाज जरा मोठा आला. मग त्याच लोकांना काय वाटलं काय माहिती, महाराज आज थोडं सोडला आतमध्ये.
आतमध्ये जाऊन उभं राहिला. आता माझं अभंग म्हणणं बदललं, कारण जो अभंग मी म्हणत होतो ते नव्हती म्हणत ती. मी जवळ जाऊन उभं राहिलो, मी जवळ गेल्यानंतर त्यांनी 3 अभंग म्हणून दाखवले. ते 3 तुकडे त्यांनी म्हणले. मी त्यांच्या समोर बोलल्यानंतर ते म्हणायचं बंद झालं, फक्त एवढे 3च तुकडे ते म्हणले. मला काय सांगायचं याच्यातून, योग साधना साधली आणि साधून त्यांनी महाराज जीवन तदाकार करून टाकलं. आता साधना करण्याची आवश्यकता राहिली नाही म्हणून झोपून येतो त्या साधा, कारण त्यांनी साधना केली हे लोकांना माहिती आहे सगळ्यांना. 6 महिने झाडावरच बसायची मांडी घालून. 6 महिने पाण्यात बसलं की पाण्यातच बसायचे. हठयोग म्हणायचं. कोणता योग आहे? हठयोग आहे म्हणायचं. नाही काय खायचं तर खायचंच नाही, बिगर खाता पेता तसेच होते. म्हणजे साधना केली की नाही त्यांनी? केली. साधना करणारे लोक जगात नाहीत असं नाही, आहेत, विरळ आहेत. हे सहजासहजी पाहायला भेटत नाही. ते आंबेकर महाराज तिकडं नांदेड परिसरात कीर्तनाला जातात. तिथे एक आवले साधू आहे, नागवेच राहतात. तुला सांगितलं असेल कदाचित, नागवेच राहतात. ते त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत. अशी पण लोक समाजात आहेत, नाहीत असं नाही. पण सगळ्यांना तसं करता येत नाही. सगळ्या लोकांना मांदळीच्या बाबासारखं जमल का? नाही जमायचं. सगळ्या लोकांना तुंतुनी महाराजासारखं जमल का? नाही जमायचं. म्हणजे अशी साधना करणारे जगात नाहीत का? आहेत. पण आपल्याला करता येते का? नाही करता. मग आपण काय झालो? म्हणा ना, काय झालो? दीन झालो. हे कळालं ना तुम्हाला? बस मला एवढंच सांगायचं. त्यांच्या तुलनेत आपण कोण झालो? दीन झालो. मग जे दीन आहेत त्यांनी देव प्राप्त करून घ्यायचा नाही का? घ्यायचा. मग देवाला चिंता पडली. देवाला असं वाटलं ह्या सगळ्या लोकांना असल्या साधना करता येत नाहीत. मग काय केलं पाहिजे? अरे मी यांना जन्म देणारा सगळ्यांचा बाप आहे. आपल्या सगळ्यांचा बाप कोण? तो पांडुरंग परमात्मा. तुम्हाला माझ्या बापाचं नाव तर फलन आहे. तू काय करतो त्या बापाला? त्याचा बाप तोच आहे. सगळ्यांचा बाप आहे महाराज. सगळ्या जगाला जन्म देणारा तोच आहे. मी सांगतो असं नाही, महाराज म्हणतात हे जयापासोनी सकळ, जयापासोनी सकळ, जयापासोनी सकळ, जयापासोनी सकळ, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा. जयापासून सकळ महीमंडळ हे झाले. अरे ज्याच्यापासून सगळं जग निर्माण झालं, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी ब्रह्मा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले, सत्ता मात्र आपुलिया. असा नरतो परमात्मा. तो एक पंढरीचा राणा, तोच एक पंढरीचा राजा आहे की ज्यानं संपूर्ण विश्व निर्माण केलं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. चराचरच नव्हतं त्यावेळेला पंढरपूर होतं. आणि तो पंढरीचा राजा तेव्हापासून उभा आहे. आणि आपल्या सगळ्यांना जन्म देणारा तोच आहे. मग जो जन्म देतो त्याला काय म्हणतात? मायबाप म्हणतात. मग आपल्या सगळ्यांचा मायबाप कोण झाला? तो परमात्मा झाला. मग आता तुम्ही खरं सांगा, आपण संसारातले त्यांनी महाराज लेकरांची मायबाप होतो. मग आपल्याला जर लेकर बाळ झाले तर आपल्या लेकरा बाळाची चिंता कोण? शेजारी करतात का आपण करतो? कोण करतं? आपण. आता हे काही विचारायचा प्रश्न आहे का? उगं मला अभंग सोडवायचा ना म्हणून मी तुमच्या तोंडातून ओढून घेतोय सोपं करण्याकरिता. खरं सांगा, आपल्याला लेकरं झाल्यानंतर आपल्या लेकरांची चिंता कोण करणार? आपणच करणार. मग त्यांना काय हवं, त्यांना काय नको, त्यांना कपडे लत्ते, खाणं पिणं, वह्या पुस्तकं, शाळा, दुनियादारी, हे सगळं कोण करणार? आपणच करणार. का? आपण त्यांना जन्म दिलेला आहे. ते आपले लेकर आहेत असं आपण समजतो. संसाराचा दृष्टिकोन आहे बरा. मी परमार्थाच्या दृष्टिकोनातून तो आपला मायबाप आहे असं सांगितलं. नाही तर समजायचं ज्याला आकलीचा तपास नाही ते पुढे लावतोय मला. मग काय करायचं? पुढे ओढीत नेऊ नका. मी काय परमार्थिक दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचा मायबाप कोण? पांडुरंग परमात्मा. आणि संसारात मायबाप असतात की नाही? मग ते आपण सगळे. आपल्या लेकरबाळ झाले. आपल्या लेकराबाळांची चिंता जशी आपण करतो, त्यांना काय हवं, त्यांना काय नको, त्यांना काय कमी पडतं, या सगळ्या गोष्टींचा विचार जसा आपण पाहतो तसं त्यांनी आपण सगळे मिळून ज्याचे लेकर आहोत तो आपला मायबाप आहे. मग आता आपली चिंता कोणाला? परमात्म्याला. आता माझी चिंता तुझं नारायणा. त्यापेक्षा महाराज म्हणतात सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझं मुख दिलं ऐसे नाही, तुझं मुख दिले ऐसे नाही, तुझं मुख दिलं ऐसे नाही. अरे
सगळ्या जगाचा सांभाळ करतो, तुला सोडून देईल असं नाही. मग आपल्या सगळ्यांची चिंता परमात्मा करत असतो, लक्षात ठेवा. मग ऐकतात ना तुम्ही सर्वजण, ज्याला खरंच देवापर्यंत जायचंय, हे खरंच फोडायचं नाही बरं का. ज्याला खरंच देवापर्यंत जायचंय, खरंच परमात्मा प्राप्त करून घ्यायचंय, आणि त्याला हे बाकीच्या साधना करता येत नाही, तो काकुळ त्याला देवा काय करू रे आता, मला योग साधना करता येत नाही, मला कर्म मार्गाने जाता येत नाही, मला त्यांनी बाकीचे कोणतेच साधनं त्यांनी साधत नाहीत, मला ज्ञानही कळत नाही, हे बुवा कीर्तनात काय गुडगुड गुडगुड सांगतो ते डोक्यावरून जातं, आणि मला असं वाटतं तू भेटला पाहिजे, आता मी काय करू. अशी भोळी भाबडी भावना ज्याच्या पोटात आहे ना, आणि जे खरंच देवाच्या भेटीकरिता व्याकुळ झालंय ना, त्याची जबाबदारी देव घेतो महाराज. हा महत्वाचा विचार, त्याची जबाबदारी परमात्मा घेतो. तो सगळ्या लोकांचा मायबाप आहे, आणि असे दिन झालेले आहेत की नाही, त्या दिनांचा सांभाळ करणारा आहे बाप माझा. हा महत्वाचा विचार आहे. हे माझेपण आहे ना, म्हणून तर त्यांनी खऱ्या अर्थानं प्रेम जोडून येतं. माझा मुलगा, माझा बाप, माझी आई, हे माझेपणा जोडले की नाही, हा माझेपणा जोडला जातो, म्हणून तिथं सगळं काही कर्तव्य करावं लागतं. हा महत्व संसारातला माझेपणा त्यांनी महाराज कर्तव्य करायला लावतो. तर परमार्थात जर आपण परमात्म्याला माझं म्हणलो, तर परमात्मा त्याचं कर्तव्य का करणार नाही, मला तुम्ही खरं सांगा. मग काय म्हणलं पाहिजे आपण परमात्म्याला, सगळ्यांनी बसलेल्या लोकांनी. बरं जाऊ द्या, मी प्रश्न विचारतो, सगळ्यांना देव पाहिजे की नाही पाहिजे? सगळ्यांना बाकीच्या साधना करता येतात का? नाही करता येत. म्हणजे आपण दीन झालो की नाही? हो, नाही तर नाही म्हणा ना, झालो की नाही दीन? हा महत्वाचा विचार आहे. मी काय फेकून फेकून हाण का काय काही, म्हणजे आपल्या त्या वहिनी आहेत म्हणून त्याला म्हणतोय मी, असू द्या. म्हणून आपण सर्वजण दीन आहोत, आपल्याला नाही साधना करता येत, पण देव तर पाहिजे, आणि साधना तर करता येत नाही. मग कोणाकडे साकडं घातलं पाहिजे? देवाकडे. देवा मला तुला प्राप्त करून घ्यायचंय, तुझं दर्शन मला झालं पाहिजे, तुझा साक्षात्कार मला झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, आणि मला साधन करता येत नाही, काहीतरी कृपा कर ना देवा. असं जर तुम्ही भगवंताला म्हणले सगळं जग सोडून, तर देव आपली जबाबदारी स्वतःच सगळी सांभाळेल. त्याला म्हणलं पाहिजे विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठलच माझा बाप, विठ्ठलच माझी आई, विठ्ठलच माझा चुलता, विठ्ठलच माझं गणगोत, त्याच्याशिवाय मला दुसरं गणगोतच नाही, आणि मला विठ्ठलच प्राप्त करून घ्यायचंय. अशी भावना ओरिजिनल ज्या दिवशी पोटातून तयार होईल, त्या दिवशी विठ्ठल आपली त्यांनी जबाबदारी घेईल. हा महत्वाचा विचार. मग अशा लोकांची जबाबदारी घेतली भगवंतानं, आणि ठरवलं की या सगळ्या लोकांचा उद्धार करण्याकरिता थांबायचं. निमित्त केलं पुंडलिकाचं निमित्त केलं. पुंडलिक आई बापाची सेवा करत होता, मग त्याच्यावर हा प्रसन्न झाला, त्याच्यापर्यंत गेला, आणि त्याला म्हणला तुला काय पाहिजे सांग. मग त्यांनी महाराज प्रसन्न झाल्यानंतर मग पुंडलिकानं वरदान मागून घेतलं, देवा तू जसा मला भेटण्याकरिता आला की नाही, असाच त्याने उभा राहा, आणि जेवढे भोळे भाबडे इथून पुढे येतील की नाही, ज्याला कोणीच नाही तुझ्या वाचून, त्या सगळ्यांचा उद्धार कर. मग त्यांनी पुंडलिका दिलावर करुणा कर विठ्ठले. काय वरदान दिलं? मूढ पापी जैसे तैसे उतरी का से लावण्या. जे मूढ असतील, मूढ शब्दाचा अर्थ तो मूर्ख, मूढ शब्दाचा अर्थ तो अज्ञानी, त्यांना काही समजत नाही, बाकीचे मार्गही कळत नाहीत, असे मूढ असतील, पापी असतील, जसे असतील तसे असतील. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावण्या. कास म्हणजे कंबर. नदीतून जर आपल्याला प्रवास करायचा असला आणि पाणी जरा जास्त असलं, आणि आपल्याला जाण्याजोगं असलं, लहान लेकरू जर त्याने आपल्या बरोबर असलं, कमरा इतकं पाणी, आणि लेकरू सुद्धा कमरा एवढंच आहे, आणि त्याला जर बोटाला धरून आपण चालत, त्याच्या नाका तोंडात पाणी जाईल का नाही? मग आपण काय करणार? त्याला कडेवर घेणार. सरळ सरळ गोष्ट आहे. कासे लावून या म्हणजे कडेवर घे. मग तो परमात्मा असाच आहे. तो म्हणतो प्रमाणम भवाभेरिनम मामकानम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात. नितंब म्हणजे कंबर, कराभ्याम दोन हात कमरेवरती, नितंब कराभ्याम धृतो येन तस् प्रमाणम भवाब्धे. भव नदीचं प्रमाण सांगतो. ते म्हणले भक्ता भव लक्षण जघन प्रमाण दावितो. हा महत्वाचा विचार आहे. ते म्हणतात गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदी दुष्चित्ते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवनी, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, भक्ता भव लक्षण जघन प्रमाण दावितो. हे प्रमाण आहे मला, फार महत्वाचा विचार आहे.
भक्तांना भवलक्षण जघन प्रमाण दावितो. त्याचे जे भक्त आहेत, अनन्य झालेले भक्त आहेत, ज्यांना कोणतीच साधना करता येत नाही, जे त्याला शरण गेलेले आहेत, त्या भक्तांकरता लांबून उभा राहून सांगतो, काय काळजी करू नका, तुम्ही भवनदीत भवसागरात भवसमुद्रात बुडू शकत नाही. माझ्या भक्तांकरता भवसमुद्र फक्त कमरे एवढाच आहे. महत्वाची गोष्ट आहे. आता कमरे एवढ्या पाण्यात लोक बुडतात का? नाही बुडत नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो याच्याकरिता उभा राहिला. मग त्यांनी आपण त्याचे भक्त आहोत, पाण्यामध्ये आपण त्यांनी भवसागरात बुडू नये. पण तो काय करणार आहे? तो आपल्या सगळ्यांना त्यांनी कडेवर घेऊन भवसागरातून तरुण नेणार. ते म्हणतात भवसागर तरता कारे करीतसा चिंता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. इथं तरी कमरेवर मी म्हणतोय तुम्हाला, म्हणतो पुंडलिकानं वरदान मागताना मागितलं की कासे लावून या, पण तुकोबर आहे त्याच्या पुढचं सांगतात, तो फक्त कडेवरच घेतो असं नाही, तो त्याच्या भक्तांना उधरून नेण्याकरिता खांद्यावर घेतो. खांद्यावर नेऊन पलीकडच्या बाजूला नेऊन पोहोच करतो, असा त्याचा स्वभाव आहे. पण असे जे त्यांनी भक्त आहेत आणि जे उद्धरून जाण्याकरिता त्यांनी उतावीळ झालेले आहेत, भगवंताच्या दर्शनाकरिता कासावीस झालेले आहेत, त्याच्या वाचून ज्यांना दुसरं काहीच सुचत नाही, काहीच आठवत नाही, काहीच बोलवत नाही, काहीच त्यांनी करवत नाही, अशी स्थिती ज्यांच्या चित्ताची झालेली आहे, त्या भक्तांकरता परमात्मा वाट पाहतो उभा राहायला. म्हणजे जे ज्ञानाच्या मार्गाने जाणार आहेत ते जाऊ पडते, जे योग मार्गाने जाणार आहेत जाऊ पडते, जे कर्म मार्गाने जाणार आहेत जाऊ पडते. ज्याला ज्या मार्गाने जायचं असेल त्यानं त्या मार्गाने जा, पण ज्यांना कोणत्याच मार्गाने जाता येत नाही त्यांनी माझ्या मार्गाने या. सरळ सरळ बोलताय. मी त्यांच्याकरता उभा आहे, आणि फक्त उभा आहे असं नाही, मी त्यांची वाट पाहतोय, त्यांनी माझ्यापर्यंत यावं आणि उद्धरून जावं. खटनट या रे शुद्ध होणे जा रे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, चोखोबर आहे सांगतात सगळे संत सांगतात. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्तीद्वारा ओळंगती. सावता महाराज सांगतात, सगळे संत सांगतात भगवंताची शरणागती करा. अवघे जेने पापनासे ते हे असे पंढरीये, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. म्हणून त्यांनी सुखा लागे करीशी तळमळ, तरी तो पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाचे सुख रूप होसे, जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. अशा अनेक प्रमाण मला तुमच्या ज्ञानोबर आहे म्हणतात. त्यांनी अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया. ते माझं माहेर आहे, पंढरी आहे माझे माहेर साजनी. म्हणून त्यांनी सखा चक्रपाणी उभा असे, तो चक्रपाणी तिथं त्यांनी प्रत्यक्ष कमरूर हात देऊन अशा पद्धतीने उभा आहे. आणि कोणाकरता उभा आहे? तो भाविकांकरता उभा आहे. कोणाकरता उभा आहे? भोळ्या भाबड्यांकरता उभा आहे. कोण उभा आहे? जगाचा बाप त्यांनी अशा पद्धतीने उभा आहे. आणि दिनांवर कृपा करणारा दीनानाथ अशा पद्धतीने वेटीवरती उभा राहिलेला आहे. म्हणून त्याचं ते दिव्य असणारं वैभव आपल्या सगळ्या लोकांना कळालं पाहिजे. तो आपल्या सगळ्यांना समजला पाहिजे. त्याचा भाव आपल्याला त्यांनी कळाला पाहिजे. का बरं उभा आहे? तो आपल्याकरता उभा आहे हे त्यांनी कळावं. म्हणून जगद्गुरु तुकोबा यांचा अट्टहास आहे, आणि ते त्यांनी सगळ्या जगाला अट्टहास करून त्यांनी वर्णन करून सांगतात, बापांनो, आणि तो सगळ्या जगाचा बाप आहे. बाप माझा, त्याला माझा म्हणा, दीनानाथ. आणि काय करतोय? अभंगाच्या पहिल्या चरणात सांग, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ. वाट भक्तांची पाहता, वाट भक्तांची पाहता, कर देवोनी या कटी, कर देवोनी या कटी. वाट भक्ताची पाहता, वाट भक्ताची पाहता, कर देवोनी या कटी, कर देवोनी या कटी. बाप म्हणजे सगळ्या जगाला जन्म देणारा. माझा प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे बघा ना. विठोबा कळाला की नाही तुम्हाला? सगळ्या जगाचा बाप आहे, इथपर्यंत मुद्दा झाला. पण नुसता बाप असून काय करता? आपण बी म्हणलं पाहिजे ना माझा बाप आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माझेपणा निर्माण झाला, त्याच्याशी नातं जोडलं. हा महत्वाचा विचार, माझा ना. आणि मग कसं आहे ते सांगितलं, दीनानाथ. जे दीन आहेत ना, ज्याला कोणीच नाही त्याला विठोबा.
ज्याला त्यांनी कोणीच नाही जगामध्ये, त्याला कोण? विठोबा. त्याने डोळे झाकून विठोबाला जायचं, त्याने डोळे झाकून पांडुरंगाची भक्ती करायची, नाही सांभाळत तिथून पुढं. गुरुमदास महाराज होते, हात नव्हते, पाय नव्हते, वंडक्यासारखं शरीर होतं. एक हात कमी असला तर माणसाला कसं होईल, थोडा विचार करा ना. दोन हात नव्हते, कसे खात असतील? कोणी खाऊ घातलं तर खायचं, कसे संडासला जात असतील आणि कशी काय आंघोळ करीत असतील, आणि कोणी जर सेवा केली तरच सेवा करायची, नाही तर मग असंच उपाशी बसून राहायचं. थोडी कल्पना मनात आणा ना, कशी अवस्था अशा. म्हणजे पाय पण नव्हते ना हात पण नव्हते, वंडक्यासारखं शरीर होतं. आणि मग काय करायचं? मग ते भामदास महाराजांचं कोणाचं कीर्तन ऐकलं, आणि कीर्तन ऐकलं पैठणामध्ये, आणि कीर्तन ऐकल्यानंतर कळालं की पंढरीचा पांडुरंग त्यांनी आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो, सगळ्या जगाचा मायबाप आहे, त्याला भेटायला गेलं पाहिजे. म्हणजे खरं आहे, पण त्याला भेटायला गेलं पाहिजे. मग त्याला भेटण्याकरिता गडबड गडबड लोळत निघाली मला. पाय पाय जायला रोग होतो आपल्याला, आणि ते हात नाही पाय नाही तरी गडबडा लोळत 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 तिथपर्यंत अशा पद्धतीने पंढरपूरला जाण्याकरिता निघाले. सगळ्या अंगावर त्यांनी महाराज अशा पद्धतीने धूळ, सगळ्या अंगाला त्यांनी चिखल लागलेला, सगळ्या गडबड लोळून लोळून त्यांनी जखमा झालेल्या, अंगातून रक्त त्यांनी वाहताना अशा अवस्थेत पांडुरंगाला भेटण्याकरिता गेले. मला सगळी कथा नाही सांगायची, आपल्याला थांबायचं ना, लवकर म्हणलो लवकर थांबू असू द्या. म्हणून त्यांनी महाराज देवाला चिंता पडली आणि परमात्म्यापर्यंत निरोप दिला. वारकरी नवमीलाच गेला पाहिजे पंढरपुरात, जाता आलं नाही. देवा मला भेटण्याकरिता ये, म्हणून त्यांनी ज्ञानोबरायांचं नामदेव महाराजांचं त्यांनी खेळाचं निमित्त केलं, कुर्मदासाला भेटायला गेले. आणि हे कुर्मदास महाराज त्यांनी होते गेले घाईघाई, त्याचं मस्तक मांडीवर घेतलं, पितांबरानं त्याचं तोंड पुसायला सुरुवात केली. आणि मग पहिला प्रश्न विचारला, भक्ता अरे एवढा ऊन वारा त्यांनी सहन करीत कसा आला, एवढे कष्ट घेत, सांग ना तुला काय देऊ, तुझ्याकरिता काय देऊ? आता काय घेण्याकरिता आलते? म्हणजे पंढरीचा पांडुरंग प्रसन्न झाला का, आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो. मग हात पाय मागायकरिता गेले होते, पण हात पाय मागायचं विसरूनच गेले. ते म्हणजे तू भेटला आता काय मागायचं, दुसरं काही मागितलं नाही मागायचं, असंच बसून राहिले. त्याच्याकडे पाहता पाहता प्राण सोडून दिले, आणि देवानं स्वतः त्यांना समाधी दिली. याच्यापेक्षा काय मोठे पण पाहिजे? हा महत्वाचा विचार. जसा तो खोबरायानं स्वतःच्या हाताने समाधी दिली, ज्ञानोबरायांना स्वतः समाधी देण्याकरिता आला, सोपान काकांना करेच्या काठावर स्वतः समाधी देण्याकरिता आला, हा त्यांनी निवृत्तीनाथांना समाधी देण्याकरिता स्वतः आला. कितीतरी संतांची उदाहरणं मला तुमच्या समोर सांगता येतील. तसं त्यांनी यानं कुर्मदासाला स्वतःच्या हाताने समाधी दिली. हा एवढा जगाचा, सगळ्या जगानं जरी टाकलं ना भक्ताला, तरी देव टाकत नसतो महाराज. हा महत्वाचा विचार. एक मन ऐकले बाजारात, म्हणजे गुराख्याने गुरं टाकले म्हणजे घरधान्याला टाकता येत नाहीत, हे जसं आहे की नाही, तसं समाजाने जरी बाजूला केलं एखाद्याला, तरी जगाचा मालक जर त्यांनी महाराज त्यांना आपला करून ठेवला असला, तर तो मात्र कोणाला बाजूला करीत नाही. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी कोणीच नाही, आई नाही, बाप नाही, त्यांनी वंडक्यासारखं शरीर नाशी त्याची अवस्था आहे. कोण त्यांनी आपलंसं करणार आहे? देव आपलंसं करण्याकरिता आला. महत्वाची गोष्ट. एवढं सावता महाराजाला मारलं महाराज लोकांनी, बाप्पा बाप्पा बाप्पा, अरे उठून त्यांनी उभं राहता येईना, एवढी त्यांनी दयनीय अवस्था करून टाकली. असे लोक त्यांनी महाराज विहीर बुजून टाकली, जी विहीर होती ना बुजून टाकली, पीक पेटून दिलं, आणि अशी त्यांची अवस्था केली. आणि त्यांची ती कन्या होती नागाताई, तिला असे संस्कार गोड होते. तिला त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं, हे बघ हा जो मळा आहे ना, हा सगळा मळा विठ्ठलाचा मळा आहे, आपला मळा नाही. हा कोणाचा मळा आहे? विठ्ठलाचा मळा आहे. याच्यात जेवढं पीक पाणी होतं की नाही, ते विठ्ठलाच्या कृपेनं होतं, आणि विठ्ठलाच्याच कामाकरता लावायचं. आता लहान लेकरांवर संस्कार काय असतात तेच असतात. तिथं काय असे धसकटी होते महाराज, त्यांचा विरोध करणारे सावता महाराजांचा. आणि ते दिंडी घेऊन त्यांनी चालले. सावता महाराज काय दिंडीला जात नव्हते. ती विहीर त्यांनी होती, विहीर खांदीत होते, आणि ते सगळे लोक म्हणायचे बावळट आहे, एकटा कुठं विहीर खांदू शकतो का? असं पण खांदायचा कार्यक्रम चालू होता. जशी जशी विहीर खांदायला लागली ना, हे सगळे वारकरी पंढरपुरात पोहोचले. पांडुरंगाच्या अंगाला घाम आला मला, सगळ्या अंगाला. चरित्र सावता महाराजांचं माझ्याकडे आहे, आपण संत कथा सांगितलं त्यावेळी हे चरित्र सावता महाराजांचं त्याच्यात सांगितलं, तुमच्या ध्यानात नाही मला माहित नाही. पण पांडुरंगाच्या अंगाला घाम यायला लागला. घाम पुसून पुसून पुजारी त्यांनी बेजार झाले. पण का घाम येत होता? हा पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना विहीर खांदायला मदत करीत होता, म्हणून त्यांनी घाम आला. नंतर एकटेच काम करत होते, सगळ्या लोकांना चक्कर येऊन पडले. पांडुरंगाचा अभिषेक चालू होता, आणि त्या अभिषेकाचं जे पाणी होतं ना, ते गोमुखातून बाहेर जावं ना, ते बाहेर टिपकाभर सुद्धा जायना. लोक विचारले कुठे गेलं पाणी? ते सगळं पाणी सावतोबाच्या विहिरीत अशा पद्धतीने निघालं. आजही विहीर आहे महाराज, आम्ही जातो दर्शनाला तिकडे कधी कधी कार्यक्रमाला गेल्यानंतर. आजही त्यांनी महाराज ती विहीर, आणि विहिरीतून त्यांनी चिळकांड्या बाहेर निघायला.
आणि कशाचं पाणी होतं? प्रत्यक्ष सगळ्या लोकांनी पाहिलं, भगवंताचा महाअभिषेक त्यांनी होतो आणि त्या अभिषेकाचं पाणी सावतोबांच्या विहिरीमध्ये अशा पद्धतीने जातं. मग का सांगतो कशाकरिता? साऱ्या जगानं सावतोबाला अशा पद्धतीनं त्रस्त करून टाकलं, पण देवानं कुठं सोडलं महाराज? देव त्यांच्या बरोबर प्रत्यक्ष त्यांनी कार्य करतोय. हा संपूर्ण त्यांनी महाराज इतिहास, हे सगळे चरित्र मी तुमच्या समोर का सांगतो? त्याचं कारण एवढंच आहे, त्या परमात्म्याला जगातलं दुसरं काही नको, फक्त त्याचे भक्त पाहिजेत. आणि तेवढ्या आस्थेनं, तेवढ्या श्रद्धेनं, तेवढ्या भावनेनं जर भक्त त्याच्यापर्यंत जात असतील तर तो परमात्मा त्या भक्तांची वाट पाहतो. म्हणून बाप शब्द वापरला, तो जगाचा बाप आहे. माझा म्हणले म्हणजे त्याच्याशी नातं जोडलेलं आहे. दीनानाथ म्हणजे त्याचा स्वभाव सांगितलेला आहे. आणि काय करतो म्हणले? भक्तांची वाट पाहतो. बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत, भक्तांची वाट पाहतो. कशी वाट पाहतो? आता वाट पाहणारा माणूस कोणत्या पोझिशन मध्ये असतो तुम्हाला माहितीये का? ज्याला खरंच आस लागली. आता एखादा कीर्तनकार जर सप्ताहाच्या टायमाला उशिरा आला, जे नियोजन करणारे लोक असतात त्यांना टेन्शनच असतं, येतो की नाही बाबा, येतो की नाही बाबा. मग काय करायचं? त्याला येईपर्यंत यांची त्रिधात्री उडते. मग ते बाहेर येतात, असे कमरेवर हात ठेवतात, असं लांबून पाहतात, तिथून गाडी येते का? म्हणजे ही कमरेवर हात ठेवून उभं राहण्याची जी स्टाईल ना, ही वाट पाहण्याची स्टाईल आहे. हा महत्वाचा विचार आहे. मग देवानं कमरेवर हात का ठेवले याचं कारण जर कोणी विचारलं तर फार कारण मला माहिती आहे. एक कारण मी तुम्हाला सांगितलं, भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो, भव नदी माझ्या भक्तांकरता कमरे एवढीच आहे, हे सांगण्याकरिता कमरेवर हात ठेवले. दुसरं कारण सांगतो. दुसरं कारण असं आहे, तो भांडणाच्या मुद्रेत आहे. म्हणून तुमचा देव काय भांडणं करतो का? खरंच भांडणं करतो. त्याचे काय आपल्याबरोबर भांडणं नाहीत, त्याचे काळाबरोबर भांडणं आहेत. काळ आणि कली, आणि ते त्यांनी महाराज जे दुष्ट आहेत, असं म्हणतात ना, घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. त्या संहार करतो म्हणजे भांडण कोणाशी? दुर्जनाशी. त्याच्यानंतर त्याचं भांडण कोणाशी? काळाशी. माझ्या भक्तांकडे पाहतो, माझ्या भक्तांना उचलण्याचा प्रयत्न करतो, काळाबरोबर त्याचं भांडण आहे. कळी हा त्यांनी भक्तीमध्ये आडवा पडतो आणि भक्त भगवंताच्या चरणाला धरून असतात. भांडण कली बरोबर आहे, हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी कळी बरोबर भांडायचंय, काळाबरोबर भांडायचंय, दुर्जनांबरोबर भांडायचंय. असं भांडण करण्याकरिता हा परमात्मा भांडण्याच्या मुद्रित आहे. भांडण जर करायचं असेल असं मिळमिळ असं करून नाही जमत. भांडण म्हणजे असं रट्टावून त्यांनी भांडण करणारा मनुष्य असला पाहिजे. भांडण करण्याकरता पण धमक असली पाहिजे, असं त्यांनी उभा राहायला पाहिजे. छाती, तो जगाचा मालक आहे, दोन हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि काळाबरोबर भांडण्याकरिता उभा राहायला. खबरदार माझ्या भक्तांकडे पाहशील, हा महत्वाचा विचार आहे. किती कारण सांगितली? दोन. पहिलं कारण म्हणजे भव नदीतून त्यांनी महाराज तारण्याकरिता कमरेवर हात ठेवले. दुसरं कारण म्हणजे भांडण करण्याकरिता हात ठेवले. आणि तिसरं कारण असं आहे की तो परमात्मा भक्तांची वाट पाहतोय आणि वाट पाहण्याकरिता कसा उभा राहिलेला आहे? दोन हात त्यांनी अशा पद्धतीने कमरेवर ठेवले आहेत आणि चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे. महाराज वर्णन करून सांगतो. कर ठेवली आकती, कर ठेवली आकती, कर ठेवली आकती, कर ठेवली आकती, उभा चंद्र भागे तटी, उभा चंद्र भागे तटी, कर ठेवली आकती, कर ठेवली आकती, उभा चंद्र भागे तटी, उभा चंद्र भागे तटी, कर ठेवली आकती, कर ठेवली आकती. कर ठेवून या कटी, उभा चंद्रभागे तटी. तुम्ही ऐकता ना सगळेजण? कोण? बाप. कोणाचा? माझा. असं म्हणायचं सगळ्यांनी. कोण उभा आहे? बाप उभा आहे. कोणाचा? माझा. असा अभंग कळाला ना की मग सगळं सगळं सोयी लागतंय. कोण उभा आहे? बाप. कोणाचा? माझा. काय त्याचा स्वभाव आहे? दीनानाथ. आणि कशा करता उभा आहे? भक्तांची वाट पाहत. सरळ बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत. काय करतो म्हणजे? वाट पाहत. आणि कोणाची वाट पाहतो? भक्तांची वाट पाहतो. माझा बाप दीनानाथ आहे
आणि तो विटेवरती उभा आहे. आणि कोणाकरता उभा आहे? माझ्याकरता, भक्ताकरता अशा पद्धतीने उभा आहे. कसा उभा आहे? म्हणजे कट धरुनिया करी म्हणून त्यांनी कमरेवर हात अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. आणि कुठं उभा आहे? वाट पाहत. म्हणजे उभा चंद्रभागे तरी, चंद्रभागेच्या तीरावरती कमरेवर हात देऊन त्यांनी वाट पाहत माझा बाप अशा पद्धतीने उभा आहे. तो दिनांचा उद्धार करणारा जगाचा मालक आहे. अरे तू काय असा तसा थोडाच आहे, तो सामान्य नाही. त्याच्या प्राप्तीकरिता त्यांनी महाराज ब्रह्मदेव चावळल्यासारखा करतो. अजून कसं भेटना, अजून कसं भेटना, अजून कसं भेटना. भगवान शंकर रात्रंदिवस डोळे बंद करून त्याचं ध्यान करतात. शंकराला अजून दिसना. मोठी मोठी योगी जपी तपी त्यांनी त्याचं चिंतन करतात, त्यांना सुद्धा सापडना. महाराज म्हणतात योगी यांचे ध्यानी ध्याताना तुडसी, जो तू आम्हापाशी मागे पुढे. मोठ्या मोठ्या योग्यांना सापडत नाही, मोठ्या ज्ञानी पुरुषांना सापडत नाही. अरे देवदेवतांच्या हातात सापडत नाही. बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देवारे सगळ्या देवांचा देव असणारा हा परमात्मा, तो सामान्य नाही. असा त्यांनी महाराज बलवान असणारा हा परमात्मा. सगळेजण त्याचं त्यांनी महाराज ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, ब्रह्मदेवासारखे ज्याचं ध्यान, नवे नवे त्याची वारी करण्याकरिता येतात. शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडोनी पाहता ती जग जेठी. आता तुम्ही म्हणता की नाही, वारीला गेल्यानंतर शुक सनकादिक नारद कुंभर भक्तांच्या कोटी 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 भक्त एकत्र येतात. आणि कवडा आडून त्यांनी पाहतात, अजून देव त्यांनी जागा झाला का नाही, अजून त्याचं आवरलं का नाही, त्याची आरती करायची आहे, असा त्यांनी भाव सगळ्यांच्या अंतकरणामध्ये आहे. एवढंच नाही, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. भगवान शंकर त्यांनी गिरिजेचा असणारा पती हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू घेऊन त्यांनी भगवंताला पाहण्याकरिता अशा पद्धतीने येतो. मग ब्रह्मादिक ज्याचं ध्यान करतात, भगवान शंकरासारखे ज्याची वारी करतात, शुकसनकादिक नारद कुंभर त्याला पाहण्याकरिता तरसतात. आणि तो परमात्मा काय करतोय? वाट भक्तांची पाहत काय करतो? एवढं वर्णन करून सांगितलं बघा ना. असा असणार तो परमात्मा. आणि कोणाची वाट पाहतो? भक्तांची वाट पाहतो. मग आपण काय झालं पाहिजे? भक्त झालं पाहिजे. शंकर झालं पाहिजे काय? ब्रह्मदेव, बाकीचं काही नाही. आपण काय झालं पाहिजे? भक्त झालं पाहिजे. आपण जर भक्त झालो तर तो काय करील? आपली सुद्धा वाट पाहिली. हा महत्वाचा विचार आहे. मग त्याला पाहण्याकरिता लोक तरसतात. नवे नवे कामदेवासारखे त्याला पाहून त्यांनी पुढे झाले आणि त्याच्या पोटाला झाले महाराज. हा महत्वाचा विचार आहे. लक्ष्मी त्यांनी बावळली आणि त्याच्या पायाजवळ जाऊन बसली. त्याचं सौंदर्य पाहून लक्ष्मी त्यांनी महाराज रुक्मिणीनं वर्णन करून सांगितलं, हे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते, निर्विश्य कर्ण विवरे हरतोंगतापम, रूपम दृशाम दृश्यमताम अखिलार्थ लाभम, त्वयच्युता विशती चित्तम पत्रपम मे. तिनं पत्र लिहिलं महाराज. ती म्हणे काय सुंदर, तुझं काय सौंदर्य वर्णन करू सांगू देवा. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. ऐक म्हणलं देवा, अरे तू भुवन सुंदर आहेस. भुवन सुंदर म्हणजे काय? त्रैलोक्यात तुझ्यासारखा सुंदर दुसरा कोणीच नाही, असा असणारा सुंदर आहे. एवढा सुंदर आहे, सावळा सुकुमार आहे. कर्दळीच्या गाभ्यासमान ज्याचे चरण आहेत. एक नायकीन होती पंढरपुरामध्ये. तिला तिच्या सौंदर्याचा फार अभिमान झाला होता. मग तिला त्यांनी पांडुरंगाच्या समोर नेलं आणि मग तिने पांडुरंगाच्या चरणाला त्यांनी स्पर्श केला. तिनं जसंच बोट पांडुरंगाच्या पायाला लावलं ना, खड्ड पडलं महाराज. कर्दळीच्या गाभ्यासमान कोमल असणारे भगवंताचे चरण आहेत. तिला तिच्या कोमलतेचा फार अभिमान होता. आणि एवढा कोमल भगवान पाहिला, तिचा अभिमानच भरभरा गळाला महाराज. तिने सगळं जगच बाजूला करून टाकलं आणि पांडुरंग आपला केला. एवढे त्याचे चरण कोमल आहेत. कर्दळीच्या गाभ्यासमान कोमल असणारे त्याचे चरण आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्यानं पायामध्ये नुपुर घातलेले आहेत. नुपुर म्हणजे काय? पैंजण, ज्याचा नाद गगनाला भिडतोय. चरणीची नुपुरे वाकी गरजती नभा. नभ म्हणजे आकाशापर्यंत त्याचा नाद घुमतोय. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांचन शोभून दिसतंय. त्याच्या गळ्यामध्ये त्यांनी महाराज सुंदर असणाऱ्या तुलसी माला आहेत. त्यानं वैजयंती माळा गळ्यात धारण केलेल्या आहेत. त्यानं कमल पुष्पांच्या माळा गळ्यात धारण केलेल्या आहेत. 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म म्हणजे कमळ घेतलेला आहे. कशा करता शंखन पद्म हातात धारण करत असेल? अरे भक्तांवर जर कोणी आक्रमण करून आला
तर त्या दुष्टाला त्यांनी ललकारण्याकरिता शंख हातात घेतला. पांचजन्यम ऋषिकेश म्हणून त्यांनी पांचजन्य नावाचा शंख आहे वाजवला रे वाजवला की शत्रूचं हृदय विदीर्ण होऊन जातं. असा त्यांनी शंख हातात घेतलेला आहे. कमळ हातात घेतलं कशाकरिता? माझे भक्त मला भेटायला येतील, त्या भक्तांची पूजा केली पाहिजे. ऐन वेळेला पूजेचं साहित्य कुठून आणू म्हणून पुष्प कमळाचं फुल हातात घेतलं आणि भक्तांच्या डोक्यावर ठेवण्याकरिता उतावीळ झाला. 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्या कंठामध्ये त्यानं कौस्तुभमणी धारण केलेला आहे. अतिशय दिव्य असणारा हा परमात्मा. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्यानं मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं त्याच्यावर लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत. तो दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर आहेत. तो स्मित हास्य करतोय. गंभीर होऊन भक्तांची वाट पाहतोय. अतिशय सुंदर त्यांनी त्याचं स्वरूप आहे महाराज. गळ्यामध्ये वैजयंती माळा धारण करणारा आणि अतिशय त्यांनी डोळस असणारं रूप धारण केलेला हा परमात्मा विटीवरती उभा आहे आणि भक्तांची वाट पाहतोय. महाराज वर्णन करून सांगतात. गळा भक्ताची या माळा, गळा वैजयंती 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 माळा. रूप डोळ ससावळा, रूप डोळ ससावळा, रूप डोळ ससावळा. कर ठेवो या कटी, कर ठेवो या कटी, कर ठेवो या कटी, कर ठेवो या कटी. गळा वैजयंती माळा, रूप डोळस सावळा. म्हणून असं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. एखादं म्हणत असेल मनात म्हणजे याला दुसरं येतच काय ते तेवढंच सांगत. मग काय सांगू? मग तुला किती प्रॉपर्टी ती मोजून सांगू का? काय तुला किती लेकर बाळा त्याचा हिशोब करून सांगू? काय सांगू? हे कीर्तन कशा करता? विठोबाचं सांगायचं. आणि काय सांगतोय मी? विठोबाचं सांगतोय की नाही? हा मत ऐकलं की नाही तुम्ही? त्याच्या पायापासून त्याच्या मस्तकापर्यंत तो विठोबा कसा आहे हे तुम्ही ऐकलं की नाही शब्दात? अरे नका का तुम्ही ध्यान करेन, पण शब्द कानावर पडल्यानंतर डोळ्यापुढे येईल का नाही? म्हणून जेवढे कीर्तन करायचं नाही सगळ्या जगामध्ये, सगळ्या कीर्तनकारांनी एकदा तरी भगवंताचं वर्णन कीर्तनात सांगितलं पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. तुकोबर आहे तेच सांगतात रात्रंदिवस. कसा सुंदर आहे म्हणे. गळा वैजयंती माळा, रूप डोळस. डोळस म्हणजे पाहण्यासारखा, पाहण्यास योग्य, पाहतच राहावा असा. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. दुसरं काहीच नाही, फक्त तू असा तू माझ्या डोळ्या पुढे चांगली उभा राहा, मला तुला पाहत राहावं असं वाटतं. कसं आहे? हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपली या कस्तुरी मळवट, चंदनाची मोठी कस्तुरी मळवट, चंदनाची मोठी हे रुळे माळकंठी वैजयंती, रुळे माळकंठी वैजयंती कस्तुरी मळवट, चंदनाची मोठी कस्तुरी मळवट, चंदनाची मोठी. असं गोड आहे भगवान.
त्याच्याकडे पाहता पाहता मन आवरत नाही. तुकोबरायांचं शेवटचं चरण आहे महाराज त्या अभंगातलं. सकळ ही तुम्ही वागे एकिसवा, सकळ ही तुम्ही वागे एकिसवा, है तुका म्हणे जीवा धीर नाही, तुका म्हणे जीवा धीर नाही. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. अतिशय गोड असणारा हा परमात्मा रूप डोळस सावळा, हे याच्याकरिता तुकोबराय म्हणतात डोळस आहे महाराज. त्याच्याकडे पाहिलं की दुसरं काही पाहावंच वाटत नाही. देखल या वेधुलावी बैसे जीवी जडोनी, पाहिलं की वेध लावतो, मनात घर करून बसतो. तोच हवा हवासा वाटतो. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. असे अनेक प्रमाण मला तुमच्या समोर सांगता येतील. म्हणून तोच पाहिजे अशी भावना अंतकरणात निर्माण होते. ज्ञानोबरायांना मोह आवरला नाही महाराज. ते म्हणतात माझे जीवीची आवडी पंढरपुरा नीन गुढी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण विधले. त्यांना त्यांनी भाव प्रगट झाला म्हणे पांडुरंगाला पाहण्याकरिता जायचंय. आता दुसरं काय आठवत नाही. जागृती स्वप्ने सुषुप्ती नाठवे अशी अवस्था झाली. अरे कावळ्याला निरोप दिला, उडरे उडरे काऊ तुझी सोन्याने मढवीन पाहू, पाहुणे पंढरी राव घरा काही येते. दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, म्हणून त्याने तू काय अशा पद्धतीने शकून सांगणारे कावळ्या, मला त्यांनी परमात्मा कधी भेटेल हा त्यातला भाव आहे. कावळा म्हणजे काय जिन्नस असते महाराज, पण त्याला म्हणतात तुला दही भाताची उंडी खाऊ घालीन, तुझी चोच त्यांनी सोन्याने मढवून टाकीन. अशी भावना त्यांनी मनातून व्यक्त करतात भगवंताच्या दर्शनाकरिता. अरे तो त्यांनी महाराज भेटावा, तो बोलावा याच्याकरिता अशा पद्धतीने व्याकुळ होतात. ज्याची कारणी संसार त्यजिला, तेने का बोला धरी लागे माये, तेने का बोला धरी लागे माये. ज्याची कारणी संसार त्यजिला, त्याच्याकरिता संसार सोडून त्याच्या भेटण्याची बोलण्याची वाट पाहतात. तो कधी माझ्याशी बोलेल अशी भावना अंतकरणात ठेवून त्याच्या डोळस रूपाला पाहतात. रूप डोळस सावळा हे त्यांनी सांगण्याचं तात्पर्य. अशी भावना ज्याच्या मनात आहे, असा भाव ज्याच्या अंतकरणात तयार आहे, तो परमात्मा सुद्धा त्याची वाट पाहतोय. आणि फक्त वाट पाहतो असं नाही, त्याच्या सुद्धा बाह्या म्हणजे हात सदैव त्या भक्ताला भेटण्याकरिता आसावलेले आहेत. महाराज वर्णन करून सांगतो. तुका भर भेटावया, तुका भर भेटावया, तुका भर भेटावया, तुका भर भेटावया. सदा उभारला बाया, सदा उभारला बाया, कर ठेवलिया कधी उभारत भागेती. सदा उभारिला बाया, सदा उभारिला बाया, कर ठेवलिया कधी, कर ठेव भागेती. तुका म्हणे भेटावया सदा उभारिल्या बाया. तो परमात्मा भेटण्याकरिता सदैव तयार आहे. फक्त आपण भेटीला जाण्याचा विचार केला पाहिजे. हा महत्वाचा विचार. आपली पडशीन आपली पताक आपण त्यांनी उचलली की आपल्या मनामध्ये एक आता काही पडशा राहिला नाही. पडशी म्हणजे असे एक पिशवी असते, त्याला दोन्ही बाजूने फुगलेला असते, मध्ये त्यांनी जरा कमी जागा असते, निमुळती तिचं तोंड असतं. याच्यात काही कपडे घालायचे, याच्यामध्ये खाण्यापिण्याचं साहित्य घालायचं, खांद्यावर घ्यायचं, निमा भाग पुढून निमा भाग पाठीमागे अशी त्याची पडशी असते. इथे एक त्यांनी कमरेला असं कंबर बांधायची, याच्यात एक जागा करतात, हा खोवण असते, आणि पताक त्यांनी घ्यायची त्याच्यात खोवायची. आणि मग पडशी खांद्यावर, पताक एका बाजूला, आणि टाळ हातामध्ये घ्यायचा, आणि भगवंताचं चिंतन करीत करीत त्यांनी भगवंताच्या दिशेने जायचं. अशी भावना जुन्या लोकांची अशा पद्धतीने असायची. आता काही खांद्यावर सामान न्यावं लागत नाही. आता गाड्या असतात, टेम्पो असतात, त्याच्यात साहित्य टाकायचं. त्याला जर जास्त मोठ्याने बोललं का मला नरड्याला तकलीफ होती, मरू द्या. म्हणून पहिल्या पडश्या असायच्या, त्याच्यानंतर वळकाट्या आल्या,
वळकटी वळकटी कळते ना, त्याच्यात बाकी सगळं साहित्य त्याच्यात गुंडाळायचं. आता वळकटे गेलं, बॅग फार चांगल्या क्वालिटीच्या बॅग असतात. नमुना म्हणून मी आणलेली आहे, पाहिजे असली कोणाला तर. त्याच्यात सगळं साहित्य त्यांनी भरायचं आणि पंढरपूरला जायचं. पण आता पडशी म्हणायचं नाही, वळकटी म्हणायचं नाही, बॅग म्हणायचं. बॅग उचलायला लागलं की पहिला मनात विचार करायचा, देवा तुला भेटण्याकरिता येतोय, तुझ्या दर्शनाकरिता येतोय, माझी दखल घे, मला भेटण्याकरिता ये. हा, आवाज वाढव, मला भेटण्याकरिता ये, असं त्यांनी महाराज भगवंताला म्हणायचं. आणि मनोमन म्हणायचं. ते काय कोणाला सांगायचं नाही, काय कुठं लिहून कोणाला पाठवायचं नाही. हा संबंध कोणाचा, आपला आणि देवाचा. मध्यस्थीची काय गरज आहे कोणाची? मध्यस्थी कोण? संत आहे की नाही. संतांनी सांगायचं काम केलंय ते झाले मध्यस्थी. आपल्याला कोणाकडे जायचं? पांडुरंगाकडे जायचं. मग आपण रस्त्यानं चालताना फक्त विचार कोणाचा करायचा? पांडुरंगाचा करायचा. मी बरेच वर्ष दिंडी बाबांच्या दिंडीमध्ये त्यांनी जाऊन 10-15 वर्ष पायी पायी बाबांच्या दिंडीत जात होतो. असे वारकरी हुशार. एकदा दिंडी ठिकाणावर गेले का लगेच ताबडतोब ते टेम्पोकडे पाळणार. वळकाट्या वळकाट्याला अशा वळकाट्या लगेच खाली घ्यायच्या. घेतल्या रे घेतल्या वळकाट्या की लगेच ताबडतोब जागा बघायला जायचं. मग जागा धरायची. माझी जागा आहे, उठ. दुसऱ्या माणसाला बसू. याच्या बापानेच विकत घेतली, नावावर घेतली जस काय. असे उठ म्हणायचे, तो बसू सुद्धा द्यायचं नाही दुसऱ्या माणसाला त्या जागेवर. आपल्या वळकाट्या आतल्या वळकटी एकदा ठेवली, दुसरा मुद्दा डायरेक्ट स्वयंपाकाकडे जायचं. आमटी का उसळे का काय पालक आहे का काय मेथी, एवढाच फक्त दणका, दुसरं काहीच नाही. एवढ्या करता आपण दिंडीला चाललो नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. व्यवस्थेकरता जर दिंडीला जायचं असलं तर व्यवस्था घरीच राहावं, देवाचं चिंतन करावं. मग भगवंताच्या प्राप्तीकरता जर जायचं असलं, एकदा उमरा आपला ओलाडला घराच्या बाहेर गेलं की कोणी आपले चांगले महाराज अशा पद्धतीने कोणी लागत नाहीत. कोणाला तुमचं काय घेणं, तुम्ही काय कोणाचे मालक नाही. तुमची सेवा करायला आणि तुमच्या पुढं करायला. आता मी परिक्रमा करून आलो, नर्मदा परिक्रमा करून. 2-3 महिने त्यांनी अनुभव घेतला. असे लोक प्रकाराचे पाहायला मिळतात. फार सज्जन लोक सापडले मला, खरोखर फार सज्जन. भिल्ल समाजाचे लोक होते आणि एक मंदिर होते, जंगलात होतं मंदिर. जेवढे लोक त्यांनी परिक्रमावाशी येतील त्या परिक्रमावाशीच्या आधी पाय धुवायचे. आपण फक्त पाय धुतो, वावळून आतमध्ये पाठवतो. फक्त पाय नाही धुवायचे, हात पण धुवायचे. तुम्ही म्हणता ना मुख प्रक्षालनम, हस्त प्रक्षालनम, काही पाद प्रक्षालन, पण असं की नाही. असे त्यांनी म्हणून हात पाय धुवायचे कोणाचे? त्या परिक्रमावाशीचे. मग त्याला आतमध्ये आधी जागा करून ठेवायची, त्याला नेऊन बसवायचं. असा सुंदर स्वयंपाक महाराज केला त्या भिल्ल समाजाच्या लोकांनी. आणि एवढा आग्रह करून वाढला, अख्ख्या परिक्रमेत लक्षात ठेवण्यासारखं झालं. असे काही लोक सापडले. आणि असा एक त्यांनी समाज सापडला की ज्याच्या समोर गेल्यानंतर 2च्या पुढे बंद करून घेतलं. 23 किलोमीटर लोक चालून आले. सकाळचा नाश्ता सुद्धा भेटला. आणि जेवायला मध्ये कुठं काय जंगलातला प्रवास, डोंगर चढायचा आणि उतरायचा, माथासर नावाचं ठिकाण होतं. आणि असं त्यांनी चालत आलो. आणि एक त्यांनी म्हातारे ग्रस्त एक होते आणि त्यांच्याबरोबर त्यांनी आणखी दुसरे त्यांनी होते, जरा बरे होते, आणि एक महिला होती. असे त्यांनी आले. 2च्या नंतर आले 5-10 मिनिटं. इथं थांबायचं नाही मला, चला पुढे निघा. इथं अजिबात तुमचं टेकवायचं नाही मला, टाइम संपून. हॉटेल बिटेल काय मला कोणत्या टायमात कोण घेऊन निघले ते काकूळ जेवण म्हणायचे. अहो असं ते आम्हाला सकाळपासून काय मिळालं नाही, काय त्यांनी अजिबात मनावर घेतलं नाही. मला उठ म्हणायचं, निघ इथून. आमच्या पण लोकांना पुढे काढून दिलं तर म्हणलं इथं थांबायचं नाही. ते बोलले आमचे महाराज बिराज कोणी ओळखीत नाही, चल निघ म्हणे. आता काय करायचं? गेलो पुढं. आमच्याकडे गाडी होती. मग स्वयंपाक केला. ते लोक चालत आमच्यापर्यंत आले आणि आमच्या बरोबरच्या लोकांबरोबर जेवले. पण जेवायला म्हणून दिलं नाही महाराज, हाकलून दिले. अशी सुद्धा त्यांनी लोक समाजात सापडतात. पण समाजाचे सगळे रंग त्यांनी चालताना पाहायला मिळतात. फार श्रद्धावान लोक, फार कठोर लोक, हे सगळे लोक त्यांनी रस्त्याने चालताना पाहायला मिळतात. तसं आपलं होत नाही. दिंडीच्या लोकांची फार ठेप ठेवतात लोक, फार ठेप ठेव. एका कीर्तनाला गेलो मी, प्रस्थानच्या नेवाशाला गेलो आता. आणि त्या लोकांनी मला सांगितलं, महाराज तुम्ही सूचना सांगा. म्हणजे काय सूचना सांगायची? अहो मागच्या टायमाला हे लोक गेले, ज्याने पंगत दिली त्याच्याच दारात हागून आले. लाज वाटायला पाहिजे थोडीशी. ज्यानं खाऊ घातलं, जिथं पंक्ती भरल्या की नाही त्याच जागेवर संडासला बसले. अरे काय आकला आहेत की नाही थोड्याफार? म्हणजे आपल्या दिंडीचं नाव खराब होईल असं आपण चुकीचं काहीच नाही केलं पाहिजे. आपण त्यांनी कोणती तक्रार त्यांनी आपल्या दिंडी चालकाच्या अंगावर येईल असं काहीच नाही केलं पाहिजे. आपण घर सोडून निघालो आहोत, काही आयुष करण्याकरिता निघालो नाही, भगवंताच्या प्राप्तीकरिता निघालो. थोडंफार ऊन वारा, सावली, पाऊस हे सगळं पाहायला मिळणारच. अशा गोष्टी सहन केल्या पाहिजे, द्वंद्व वाचून सहन केल्या पाहिजे.
असं सहन करत करत त्यांनी चाललं पाहिजे. काही थोडंफार कमी पडलं, काय जन्म काढायचा का खरं सांगा? 3 मिनिटांनी 10-12 दिवसाची दिंडी आणि त्याच्या तिथं कमी पडलं, तिथं कमी पडलं, मीठच कमी पडलं, तिकडच जास्त झालं. मर तू खा ना, त्याला काय काय जीव तुला त्याच्यापासून काय होईल म्हणे, याच्यात मीठच कमी पडलं, त्याच्यात तिखटच जास्त झालं. अरे खाय ना तू दे. तुला जर जास्त तिखट झालं असं थोडं पाणी वत, मग जरा कमी थोडं तिखट होईल. मला का सांगायचं, तू म्हणाला आला सगळं त्यांनी देवा धर्मात सांगितलं, हे असलं सांगायला कशा करता? हे डोस असतात. म्हणजे असं डोस आधी दिला पाहिजे, म्हणजे मग रोग होत नाही. हॅलो, तुमच्या लक्षात असा डोस आधी दिला की मग संयोजन करणाऱ्या लोकांना त्रास कमी होतो. तुमच्या लक्षात येतं का मी काय सांगतो ते? नाही तर आम्हाला सवय आहे, दुपारच्या दिंडीचा ठेपा आला की बाबा पुढे लोकांची गर्दी. बाबा, आत्मज्ञान कसं प्राप्त होईल, ब्रह्मज्ञानापर्यंत कसं जाता येईल, परमात्मा कसा भेट, असं पण विचारायला अजिबात नाही. बाबा माझी ताटली हरवली, बाबा माझी पताक हरवली. मला बाबा माझी अंडर पॅन्टच कोणतरी घे, बाबा काय करेल अंडर पॅन्ट, खरं तुम्ही सांगा. हा, अशी दुनियादारी महाराज काय सांगायची. असले वारकरी, त्याचं काय करतात त्या वारकऱ्यांचं? असले वारकरीच नाहीत नाही, त्यांच्या मनात भगवंताविषयीचे प्रेम, आदर, विश्वास भगवंताकरिता निघालेले असले पाहिजेत. एवढ्या खडूस शब्दांमध्ये बोलण्याचं कारण एवढंच आहे की मला नाही वाटत आता की रस्त्याने असल्या तक्रारी कोणी करील म्हणून. एवढं बोलल्यावर कोण तक्रार करेल खरं सांगा? तक्रार केल्यावर त्याचा बोबाटा नाही व्हायचा का? हा महत्वाचा विचार. मग आता तक्रार बंद. जसं असेल देवाच्या देणे खायला मिळालं ते भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारायचं. जिथं राहायला मिळालं भगवंताची कृपा म्हणून आश्रय समजायचा. जशा पद्धतीने त्यांनी मला सगळ्या गोष्टी सादर होतील, संयोजक मंडळ काही तुम्हाला उपाशी ठेवणार नाही, तुमची आबळ करणार नाही, तुम्हाला त्यांनी महाराज कोणत्याच प्रकारे तकलीफ होऊ देणार नाही. तुमच्या सुविधेकरता सगळ्या गोष्टी होतील. आता पाऊसच आला आभाळातून, मग काय करायचं त्यांनी? हा महत्वाचा. आम्ही एकदा चापडगाव होते ना, बरोबर चापडगाव मध्ये दिंडी आमची गेली. हो, त्या शाळेत मुक्काम होता आणि गोट्या एवढं पाणी साचलं, रात्रभर बेंचवर बसून राहिलो. बेंचवर, शाळेतल्या बेंच होत्या ना, रात्रभर त्याच्यावर बसून राहिलो. शाळेत पाणी साचलं होतं, तक्रार शाळेत पाणी साचलं होतं, काही तक्रार करायला सुद्धा जागा नव्हती. असे पण प्रसंग त्याच्यात येऊ शकतात. कशा करता सांगितलं, तुमच्या मनाची तयारी केली पाहिजे, ती तयारी करून चाललं पाहिजे. म्हणजे आता काय काय ठिकाणी असं तिखट कालवण असते महाराज, ती कारभारी भाऊ होती शंकरवाडीचे, आणि त्या बेलगावला दिंडी मिरज गावच्या जवळ गेली. दुपारच्या टायमाला जेवण होतं, अशी आमटी कडक होती महाराज, काय सांगायचं तुम्हाला. त्याला असं वाटलं आता आमटी खायची, भाकरी मुरगाळ्या 2 आणि 2 भाकरी चुरल्या आणि त्याच्यात आमटी त्यांनी टाकली आणि आता खायला बसायचं. एक घास खाला, अशी तिखट लागली. छोटी शेंडी होती डोक्यावर, धक्क्याच उभी राहिली शेंडी. इतकी तिखट आमटी होती की शेंडी डोक्यावर उभी राहिली. अशी त्यांनी अवस्था झाली. काय करेल बिचारा. पण अशा पद्धतीने लोकांना फक्त जास्त लोक जेवले पाहिजेत म्हणून थोडं कालवण तिखटही होऊ शकतं. अशा गोष्टी होऊ शकतात. तक्रार करायची नाही. फार तिखट लागलं तर थोडं पाणी घालायचं आणि पाणी घालून खायचं. कुठं जन्म काढायचा, कुठं तिथं नांदायला जायचं आपल्याला. 2-4 दिवस निघून जातील महाराज. कधी असं, कधी कधी मग नुकती खाऊ घालतात लोक, कधी गुलाबजाम खाऊ घालतात लोक. अशा पण गोष्टी चढ उताराच्या पाहायला मिळतात. पण सगळे दिवस काही सारखे नसतात. म्हणून त्यांनी कमी जास्तपणा दिंडीच्या वाट्याने पाहायला मिळतो. म्हणून मला एवढंच सांगायचं, या कमी जास्तपणाकडे दुर्लक्ष करा आणि लक्ष पांडुरंगाकडे ठेवा. हा महत्वाचा मुद्दा आहे. हा माझा संदेश आहे महाराज. यात्रेला आम्ही गेलो ना, की यात्रेला गेल्यानंतर भले लोक असतात, तिथं गेल्यानंतर त्यांना फार ठेप असली पाहिजे. पोरं यात्रा या काय म्हणून यात्रा घेऊन जातात. ती यात्रेला त्यांनी जातात की नाही, तो बाप्पू यात्रा घेऊन जातो, हे सगळे लोक यात्रा घेऊन जातात. आपल्या गावातून पोरण येतात. तिथं यात्रेला गेल्यानंतर या सगळ्या लोकांचं फार चिंतित असलं पाहिजे. जर काही कमी पडलं तर ते देवाच्या दर्शनाला आपण आलो, आपल्याला त्यांनी आता इथं हे क्षेत्र पाहायचंय, या क्षेत्राचा महिमा ऐकायचा आहे, तसं नाही त्यांच्या डोक्यात राहत. कमी पडलं, पहिल्या टायमाला वृंदावनला गेलो, 1,500 लोक बरोबर नेले. अहो चपात्याच टाकल्या रस्त्यावर, खरंच रस्त्यावर टाकले चपात्या. आणि तू कोण स्वयंपाक करणार आहे बोलवा म्हणले ना, अशी पोळीची पोळी आली अंगावर धावून. भाऊ होते आमच्या बरोबर, असं भाऊनी तासलं मारत धरून. मग आता ती भाऊच होते, त्याला काय करायचं. तात्पर्य मला एवढं सांगायचं की तक्रार जर क्षेत्रात जात असताना आपल्या मनात आली तर मग आपण देवाकरता चाललो नाही, खाण्याकरता चाललो आणि व्यवस्थेकरता चाललो. एवढं सगळं कीर्तन जर तुम्हाला कळालं असलं तर आता या बाकीच्या गोष्टींकडे पाहायचं नाही. कशाकडे पाहायचं? बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पहात, कर ठेवून या कटी, उभा चंद्र भागे तटी, गळा वैजयंती माळा, रूप डोळस सावळा, तुका म्हणे भेटावया सदा उभारेल्या बाह्या, असा ज्याचा स्वभाव आहे त्या पांडुरंगाच्या भेटीकरिता आपल्याला जायचंय. म्हणून त्यांनी निर्मळ होऊन, शुद्ध होऊन त्याच्याकरिता त्यांनी अशा पद्धतीने प्रवास केला पाहिजे. भगवंताचं भजन गात गात गेलं पाहिजे. दिंडी सोडून पुढे जाऊ नये.
नाही तर त्यांना पापाचे कळप म्हणतात. पापाचे कळप पळती पुढे, असं दिंडी सोडून पुढे जायचं नाही, मागं सुद्धा राहायचं नाही, दिंडीत राहायचं. काकडा ऐकायचा, नित्यनेमाचे अभंग ऐकायचे, हरिपाठ त्यांनी 2 हरिपाठ घेतले पाहिजेत, नाथांचा घेतला पाहिजे. वाटेने काय काम असते दुसरं, नाथांचा हरिपाठ, त्याच्यानंतर त्यांनी ज्ञानोबरायांचा हरिपाठ झाला पाहिजे, संध्याकाळी कीर्तन त्यांनी झालं पाहिजे, नाही झालं तर एखादं प्रवचन तरी झालं पाहिजे. अशी त्यांनी मला दिंडी झाली पाहिजे आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला करता आल्या पाहिजेत. असू द्या, पण अभंगावर बोलायचा प्रयत्न मी केला आणि सूचना मला सांगायच्या होत्या त्या माझ्या पद्धतीने मी सांगितल्या. आता तुम्हाला सूचना सांगायची जास्त गरज पडणार नाही, पण अशा पद्धतीने त्यांनी सगळे लोक सुखरूप भगवंताच्या दिशेने त्यांनी जातील आणि भगवंताचं त्यांनी दर्शन करून सुखी होतील. कोण कोण सुखी झालं त्याच्या दर्शनाने सांगू का? हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली